नमस्कार मित्रांनो, मुंबई फिरण्याचा आज दिवस आपला दुसरा. तर आज मी गेटवे ऑफ इंडियाला आणि तिकडच्या वेगवेगळ्या असणाऱ्या पॉइंटला फिरायला जाणार होतो आणि ती पॉइंटची नावं मला पण माहीत नाही खरं तर. मुंबईमध्ये असणारे मित्र आपले फिरायला लागले सगळीकडे. मुंबईच्या स्टेशन इथलं बघा पंखा केवढा मोठा लावलेला. नवीन माणसाने तर खरं रेल्वेचा वापरच करू नये. तुम्हाला खोटं सांगत नाही, मी स्वतः अनुभव घेतला. एका मिनिटाच्या आत चढाय पण लागतंय आणि एका मिनिटाच्या आत उतराय पण लागते. आणि चोरट्यांची तर इथं कमीच नाही. सगळे लोक असे समोर बॅग घेऊन फिरतात माहिती का. कसं तर रेल्वेचा प्रवास करून इथे गेटवे ऑफ इंडियाच्या जवळ आलो आणि तिथनं पुढे आपल्याला टॅक्सीने जायचं होतं. मुंबईचं प्रदूषण, मुंबईचं ट्रॅफिक, मुंबईची लोक बघत बघत शेवटी मी कसं तर प्रवास करायला चालू केला. आणि खरं सांगतो बरं का, मुंबई सारखी स्वस्त कपडे कुठे मिळत नाही. गर्दी नाही, थांबा जत्रा दाखवतो तुम्हाला. इथं पॅन्ट 200 रुपयाला, शर्ट 200 रुपयाला, काय पण घ्या 200 रुपयाला. आता मला तर खरं डाऊट होता की खरं एकदम टिकाऊ आहे का, त्यामुळे मी काय घेतलंच नाही. पण सेलचं घ्यायला इथली लोक काय गर्दी करते ती, बाप रे बाप. मी जिथं उतरलो ना तिथं अजून थोडंसं गेटवे ऑफ इंडिया लांब होतं, त्यामुळे सगळं बघत चाललेलो. शेवटी कसं बसं गेटवे ऑफ इंडियाला येऊन पोहोचलो बघा. काय सांगायचं, इथली गर्दी बघितली मला तर खरं घामच आला. आता हेच जर व्लॉग मी गावाकडे केली असते ना, सगळी लोक माझ्या तोंडाकडे बघितली असती. पण मुंबईला सगळं कॉमन आहे, बरेच ब्लॉगर मोठमोठे आहेत. बरं जाऊ द्या, मी मुंबईला गेल्यावर ना तिथल्या मॉलमध्ये फिरलेलो. गावाकडचा माणूस मुंबईमध्ये असा व्हिडिओ टाकलाय आपण. तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि कमेंट करून नक्की सांगा मला कसा झालाय. तर भेटूया पुढच्या पार्टमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.